नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत. त्यामध्ये रोज आपण मार्केट क्लोज झाल्यावर उद्यासाठी काही स्टॉक बघणार आहोत, जे की आजच्या मार्केटमध्ये दमदार कामगिरी करत होते किंवा ब्रेकआउट देणार आहेत किंवा काही ठराविक पॅटर्न ब्रेक करत आहेत. जाणून घेऊयात असे कोणते स्टॉक आहेत की जे उद्या आपल्याला मदत करू शकतात. स्टॉक आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. हा स्टॉक आपल्या ब्रेकआउट रेंजच्या जवळ आहे. जर उद्या स्टॉक 1658च्या वरती जर सस्टेन करू शकला तर नेक्स्ट रॅली आपल्याला बघू शकते. त्यानंतर दुसरा स्टॉक आहे तिलकनगर इंडस्ट्रीज. त्यामध्येही सेम प्राइस 518च्या वरती जर सस्टेन झाली तर नेक्स्ट रॅली आपल्याला दिसू शकते. त्यानंतर तिसरा स्टॉक आहे JSW स्टील. यामध्ये डे फ्रेम मध्ये प्राइस असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न चा ब्रेकआउट दिलेला आहे. तर आपल्याला हा स्टॉक उद्या आपल्या वॉच लिस्ट मध्ये ठेवता येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट स्टॉक आहे इंडिगो. इंडिगो मध्ये सुद्धा छान प्रकारे ब्रेकआउट झालेला आहे आणि प्राइस 5977 च्या वरती सस्टेन करत आहे. आज प्राइस काही प्रमाणात खाली आलेली आहे, पण याचा जर आपण NSE मधला डेटा बघितला तर आज ऑलमोस्ट 55.73% लोक हा स्टॉक डिलिव्हरी मध्ये बाय करून गेलेले आहेत. त्यामुळे यामध्येही पुढच्या काही दिवसांमध्ये अपट्रेंड आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसू शकतो. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे HDFC AMC. HDFC AMC मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की प्राइस जी आहे रेजिस्टन्स लेवलच्या आसपासच आहे. त्यामुळे उद्या जर प्राइस 5798च्या वरती जर सस्टेन केली तर याच्यामध्ये नेक्स्ट रॅली येऊ शकते. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे दालमिया भारत. दालमिया भारत मध्ये सुद्धा प्राइस रेजिस्टन्स लेवलच्या जवळ आहे. आज तिथूनच काहीसा प्राइस खाली आलेली आहे. तर आपण उद्या 2400 ही प्राइस या रेंजच्या वरती जर स्टॉक सस्टेन झाला तर आपण उद्या याच्यामध्येही काही हालचाल बघू शकतो. जर तुम्हाला काही नवीन शिकण्यास मिळाले असेल तर लाईक शेअर नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री.